आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मकर राशीचे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे राशी भविष्य डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा। सुरू करूया मकर राशी फेब्रुवारी 2026। ग्रह गोचराचा आपल्यावरती काय परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेतोय, त्यामुळे ग्रहांची परिस्थिती सगळ्यात आधी जाणून घेऊया। 4 फेब्रुवारीला बुधदेवांचं राशी परिवर्तन कुंभ राशीमध्ये आपल्या द्वितीय स्थानात धनस्थानात होतंय। 6 फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन सुद्धा आपल्या धनस्थानामध्ये होतंय। 13 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारीला सूर्य आणि मंगळाचं सुद्धा राशी परिवर्तन आपल्या द्वितीय स्थानामध्ये होतंय। आता या 4 ग्रहांचा चतुर्ग्रही योग सुरुवातीला आपल्या राशीत बनतोय आणि त्यानंतर धनस्थानात कुंभ राशीमध्ये बनतोय। त्याच्यामुळे या योगाचा आपल्यावरती काय परिणाम होईल हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात आधी आपण बोलणार आहोत। मकर राशीसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत शुभ फलदायक असा हा महिना आहे। आरोग्याशी रिलेटेड कोणत्याही प्रकारची समस्या आपल्याला या महिन्यामध्ये जाणवणार नाही। फक्त पुरेशी झोप आणि पुरेसा पाणी पिण्याचा सल्ला आपल्याला या महिन्यामध्ये देण्यात येतो आहे। आपला आत्मविश्वास हा एकदम प्रखर असा आत्मविश्वास मकर राशीचा या महिन्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण सूर्यदेव आपल्या राशीमध्ये विराजमान आहे आणि सूर्यदेव पहिल्या 13 दिवसांमध्ये आपल्या राशीमध्ये विराजमान असून आपला कॉन्फिडन्स वाढवणार आहे, कारण मंगळदेवासोबत विराजमान आहे आणि मकर राशीमध्ये मंगळदेव हे उच्चीच्या अवस्थेत असतात आणि 23 फेब्रुवारीपर्यंत सुरुवातीपासूनचा जो कॉन्फिडन्स आहे तो आपला 23 फेब्रुवारीपर्यंत तसाच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपले घेतले गेलेले महत्त्वाचे निर्णय हे आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायक असणार आहे। त्याच्यामुळे महत्त्वाचे आपल्याला काही फायनान्शियल डिसिजन्स घ्यायचे असतील, त्यानंतर एखादं मांगलिक कार्य, एखादी पूजा आपल्या घरामध्ये संपन्न करायची असेल, त्यानंतर आपल्याला काही नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल, तर मकर राशीसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना अत्यंत शुभ फलदायक आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यानंतर धनस्थानाचे स्वामी शनिदेव आपल्या तृतीय स्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे आणि पराक्रम आणि परिश्रमाचं हे जे स्थान आहे हे मकर राशीला मानवणारं स्थान आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये बुधदेवांचं राशी परिवर्तन जेव्हा 4 फेब्रुवारीला आपल्या धनस्थानात होईल, त्यानंतर एखाद्या ठिकाणी टूरवरती जाण्याचे योग मकर राशीसाठी या महिन्यामध्ये बनता आहे। एखाद्या लांबच्या ठिकाणी टूरवरती जाणं, आपलं माइंड रिफ्रेश करणं याचे योग मकर राशीसाठी फेब्रुवारी 2026 या महिन्यामध्ये बनलेले आहे। पराक्रम आणि परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला गेला असता या महिन्यामध्ये आपल्यासाठी आपण केलेली मेहनत ही कोणत्याही प्रकारे वाया जाणार नाही, कारण आपल्या धनस्थानामध्ये 4 ग्रह विराजमान होत आहे 1 बाय 1 आणि चतुर्ग्रही योग बनवता आहे। राहू देवासोबत विराजमान होता आहे, त्यामुळे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा त्याचे पाहायला मिळतील। तर कोणत्या गोष्टीत आपल्याला सावधानी बाळगायची आहे हे तुम्हाला मी सगळ्यात आधी सांगतो। जेव्हा बुधाचं परिवर्तन राहू देवांसोबत धनस्थानामध्ये होणार आहे, तेव्हा आपण बोलून आपले जे निर्णय आहेत ते सगळे आपण कुठेतरी तडीच घेऊन जाणार आहात, पण या महिन्यामध्ये अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला आपल्याला देण्यात येतोय। काही अनावश्यक खर्च आपल्या हातून घडू शकतात। महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये तसे योग बनलेले आहे। त्याच्यामुळे जेवढं आपलं अंथरूण आहे, म्हणजे जेवढं आपलं अंथरूण पाहूनच आपल्याला पाय पसरायचे आहे आणि या हिशोबानेच आपल्याला चालायचं आहे असा सल्ला मकर राशीला दुसऱ्या पंधरवाड्यासाठी देण्यात येतोय। मंगळदेवांचं राशी परिवर्तन सुद्धा धनस्थानामध्ये 23 फेब्रुवारीला होतंय। त्यानंतर अंगारक योग बनतोय, त्याच्यामुळे एखादं किमती वस्तू आपली चोरीला जाऊ शकते। त्याच्यामुळे महिन्याचे शेवटचे 10 दिवस जे आहे त्या दिवसांमध्ये कुठेतरी आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे। त्यानंतर शुक्रदेवांचं राशी परिवर्तन सुद्धा आपल्या धनस्थानामध्ये 6 फेब्रुवारीला होत आहे। शुक्रदेवांचं राशी परिवर्तन एकदा आपल्या धनस्थानामध्ये झाल्याच्या नंतर हे स्थान आपल्या शुक्रदेवांना अतिशय मानवणारं स्थान आहे आणि त्यातल्या त्यात राहू देवांसोबत ते विराजमान होत आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये आपली बरकत अतिशय उत्तम अशी राहणार आहे। या महिन्यामध्ये आपल्याला अचानक आपण
कधी कोणाला उधारीमध्ये पैसे दिले असतील तर ते पैसे आपल्याला ह्या महिन्यामध्ये रिटर्न येतील. तसे योग महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये बनलेले आहे. साईड इन्कमसाठी जे लोक विचार करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा विशेष अनुकूल असा हा काळ मकर राशीसाठी बनलेला आहे. त्यानंतर या महिन्यामध्ये आपल्या माइंड रिफ्रेशमेंटसाठी होणारे सर्व प्रवास हे आपल्यासाठी शुभफलदायक असतील. फक्त प्रवासामध्ये किमती वस्तू आपल्या सांभाळायचा सल्ला आपणास देण्यात येतोय. त्यानंतर चतुर्थ स्थानाचे स्वामी मंगळदेव उच्चीच्या अवस्थेत आपल्या प्रथम स्थानामध्ये आपल्याच राशीमध्ये विराजमान आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये रुचक राजयोग आपल्यासाठी बनतोय. त्याच्यामुळे या महिन्यात वास्तू, वाहन आणि जमिनीसाठी आपण विचार करत असाल तर महिन्याचा पहिला पंधरवाडा, त्यातल्या त्यात महिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा हा आपल्यासाठी विशेष शुभफलदायक आहे. त्यामुळे महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण एखादी आपली वस्तू आपल्याला खरेदी करायची असेल, वास्तू खरेदी करायची असेल, एखादी जमीन विकत घ्यायची असेल तर त्यासाठी अत्यंत शुभफलदायक असा हा महिना मकर राशीसाठी म्हणता येईल. त्यानंतर पंचम स्थानाचे स्वामी शुक्रदेव सुद्धा आपल्या प्रथम स्थानात विराजमान असून दुसऱ्या आठवड्यामध्ये धनस्थानामध्ये राशी परिवर्तन करताय आणि त्यांच्यासोबत बुधदेव सुद्धा धनस्थानामध्ये येत आहे आणि ते नवम स्थानाचे स्वामी असून ते आपल्या धनस्थानात आहे. त्याच्यामुळे पंचम स्थान आणि नवम स्थान दोघी स्थानांचे जे स्वामी आहे ते आपल्या धनस्थानामध्ये येत असल्यामुळे अत्यंत शुभ फलदायक असा हा महिना आपल्यासाठी बनत आहे. त्यामुळे ह्याचा फायदा विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विशेष असा शुभ काळ आहे. या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी आळस बाळगायचा नाही आहे. मकर राशीच्या विद्यार्थ्यांनी या महिन्यात केलेली कोणतीही मेहनत ही वाया जाणार नाही. फक्त आपल्याला ह्या महिन्यात कुठेतरी लेझिनेस जाणवू शकतो, तो लेझिनेस आपल्याला दाखवायचा नाही आहे. त्यानंतर जे लोक स्पोर्ट्समध्ये सहभागी होत आहे विद्यार्थी, तर स्पोर्ट्स कॉम्पिटिशन एखाद्या विद्यार्थ्यांची असेल तर स्पोर्ट्स कॉम्पिटिशनमध्ये यशस्वी होण्याचा हा काळ मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी बनलेला आहे. त्यानंतर गुरुदेवांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते. गुरुदेव हे आपले द्वादश स्थानाचे स्वामी असून षष्ठ स्थानात बसले, विपरीत राजयोगामध्ये बसलेले. त्यामुळे या महिन्यामध्ये दूर देशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या मकर राशीच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी विशेष असा अनुकूल काळ हा बनलेला आहे. त्यानंतर दाम्पत्य जीवनाच्या हिशोबाने विचार केला गेला असता या महिन्यामध्ये आपल्या पार्टनरसोबत आपले काही आर्ग्युमेंट्स, काही मतभेद चालू असतील तर ते मतभेद या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्याला संपुष्टात येताना दिसतील आणि सर्व प्रकारच्या मिसअंडरस्टँडिंग्स दूर होताना मकर राशीला महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये दिसणार आहे. फक्त आपल्याला या महिन्यामध्ये आपल्या ॲग्रेसिव्हनेसवरती कुठेतरी कंट्रोल करण्याची गरज आहे आणि आपल्या पार्टनरच्या तब्येतीची काळजी घेण्याची आपल्याला विशेष गरज या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये बनलेली आहे. त्यामुळे त्या हिशोबाने आपल्या पार्टनरची काळजी घ्यावी. भाग्यस्थानाचे स्वामी बुधदेव असून ते आपल्या धनस्थानामध्ये विराजमान होत आहे. 4 फेब्रुवारीला हा अत्यंत शुभ असा हा योग बनतो आहे. त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घ्यावा. या महिन्यामध्ये अनावश्यक कोणत्याही प्रकारचे विचार करायचे नाहीये. आवश्यक ज्या गोष्टी आपल्यासाठी आहे, महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आणि थेट करायच्या आहे असा सल्ला मकर राशीला देण्यात येतो आहे. कोणत्याही प्रकारची द्विधा मनस्थिती या महिन्यामध्ये आपल्याला बाळगायची नाही. आपला कॉन्फिडन्स हा उत्तम लेवलचा या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर करिअर स्थानाचे स्वामी सुद्धा शुक्रदेव आहे आणि ते पहिल्या पंधरवाड्यामध्ये पहिल्या आठवड्यात आपल्या प्रथम स्थानात आहे आणि नंतर ते धनस्थानामध्ये राशी परिवर्तन करून जात आहे. त्याच्यामुळे करिअरसाठी सुद्धा विशेष शुभ फलदायक असा हा महिना म्हणता येईल मकर राशीसाठी. विशेषतः फायनान्स क्षेत्रातील जे लोक कामं करताय, मार्केटिंग क्षेत्रात जे लोक कामं करताय अशा सर्व लोकांना मकर राशीचा, त्यानंतर एरोनॉटिकल क्षेत्रामध्ये जे लोक कामं करता आहे, IT क्षेत्रात कामं करता आहे, बँकेमध्ये काम करत आहे, अशा सर्व लोकांना, कमर्शियल क्षेत्रातील सर्वच लोकांना या महिन्यामध्ये विशेष शुभ फलदायक असा हा करिअरसाठी काळ बनलेला आहे. त्यानंतर नवीन जॉब जे लोक सर्च करताय त्यांना या महिन्यामध्ये जॉब
पदोन्नतीच्या सुद्धा भरपूर संधी या महिन्यामध्ये मिळत आहे. आपल्या बॉससोबत काही आर्ग्युमेंट चालू असेल तर ती आर्ग्युमेंट आपली या महिन्यामध्ये दूर होताना दिसणार आहे. त्यामुळे हा महिना मकर राशीसाठी, करिअरसाठी, आरोग्यासाठी, दाम्पत्य जीवनासाठी, धनासाठी, सगळ्याच गोष्टींसाठी विशेष असा अनुकूल महिना आहे. फक्त या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या किमती वस्तूंची काळजी घेण्याचा सल्ला हा देण्यात येतो आहे. त्यानंतर परदेशी जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा विशेष शुभफलदायक असा हा काळ आहे. परदेश गमनासाठी जी लोक प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी सुद्धा विशेष संधी या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मकर राशीसाठी शुभ तारखांचा विचार केला गेला असता आपल्याला 1 फेब्रुवारी, 13, 20 आणि 28 फेब्रुवारी हे 4 दिवस विशेष अनुकूल आहे. या महत्त्वाच्या दिवसांमध्ये महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहेत. आणि 16 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी हे 3 दिवस जे आहे आणि 5 फेब्रुवारीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून घ्या, कारण कामाचा ताण आणि चिडचिडेपणा तुम्हाला तिथे जाणवू शकतो. तर त्या दृष्टीने विशेष आपल्याला काळजी घ्यायची आहे मकर राशीला. त्यानंतर कामाच्या जबाबदाऱ्या या महिन्यामध्ये आपल्या वाढणारच आहे, पण तरीसुद्धा कुठेतरी आपल्याला विश्रांतीसुद्धा घेण्यासाठी निवांत अशा ठिकाणी जाऊन रममाण होण्याचा सल्ला मकर राशीला काही दिवस काढून नक्की या महिन्यामध्ये त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यानंतर उपायांच्या दृष्टीने विचार केला गेला असता आपल्याला दर शनिवारी हनुमान चालिसाचं पठण करण्याचा सल्ला मकर राशीला या महिन्यासाठी खास करून देण्यात येतो आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कुंभ राशी, फेब्रुवारी 2026. थँक्यू सो मच.